आपण सध्या करमाळा तालुक्यातील सीना नदीकाठची गाव आहेत त्या गावांमध्ये फिरतोय। सध्या ही जी घरं होती ती रात्री पाण्यामध्ये होती। आपण पाहू शकतो की सध्या करमाळा तालुक्यातील सीना नदीकाठचं आळजापूर गाव आहे। या गावातील जे आहेत ते काही घरांमध्ये पाणी शिरलं होतं। आपण सध्या त्या घरांमध्ये आहोत। आपण पाहू शकतो की या कुटुंबाचं जे आहे ते पूर्णपणे घर जे आहे ते उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने जे आहे तो घरातील जे सर्व साहित्य जे आहे ते पाण्यामध्ये देखील अस्ताव्यस्त पडल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। यामुळे आळजापूरमधील जवळपास 7 ते 8 कुटुंब जे आहेत त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आपण पाहू शकतो की या पावसाच्या पाण्यामुळे त्यांचे जे स्वयंपाकघर होतं त्या स्वयंपाकघराला केलेला जो आडोसा असतो त्याची भिंत देखील या ठिकाणी पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। हे नागरिक हे रात्रीपासूनच बाहेर होते, परंतु आता पाणी ओसरल्यानंतर ते आपल्या कुटुंबाकडे जे आहेत ते येत आहेत। ते कुटुंब आपल्या घरी आल्यानंतर ते पाहून त्यांचा जो संसार आहे तो देखील अस्ताव्यस्त पडल्याचं पाहायला मिळतं। ते नागरिक आपल्याबरोबर काय सांगाल, पुरामुळे मोठं नुकसान झालंय, काय सरकारकडे मागणी आहे? सरकारने भरीव मदत द्यावी आम्हाला। हे सगळं नुकसान, खत गेलं, धान्य गेले, आमचे कोंबड्या गेल्या, भांडी बिंडी सगळे उद्ध्वस्त झाले। हे आता उभा करायला किती दिवस लागणार? करता माणूस मी एकच आहे, ही आई आहे, आम्ही काय कसं करायचं? काय नाव काय तुमचं? अमोल गुरुदास गायकवाड। किती नुकसान किती साधारण झालं असेल? शेतीचं नुकसान काय झालं असेल? शेतीचं 5 एकर शेती आहे, पूर्ण पाण्यात आहे, मका ऊसी। संसार कसा उभा करायचा? सरकारला काय मागणं आहे? सरकारने भरीव मदत द्यावा। आपण काय बोलू शकू? सरकारने द्यायला पाहिजे ना मदत। काय बोलायचं आहे तुम्हाला? तुमचा अक्षरशः आपण पाहतो की प्रपंच हा महिलांनी पूर्णपणे सावरलेला पाहायला मिळतो। या ठिकाणी आज तुमचा प्रपंचाचा संसार जे असेल ते पाण्यामुळे अस्ताव्यस्त पडलेलं पाहायला मिळते। काय भावना आहेत आपल्या? सगळा प्रपंच तो उद्ध्वस्त झाला ना। आता एवढं उभं करायला किती दिवस लागेल आम्हाला? अख्ख्या घरात पाणी, 2 दिवस आम्ही बाहेरच आहेत ना। खाया प्यायचं सगळं गेलं, काहीच नाही राहिलं, सगळं उद्ध्वस्त झालं। काय करायचं आता? सरकारला काय म्हणणार? आता सरकारने ही भरपाई द्यावं, तातडीची मदत भेटावं आम्हाला। काय अपेक्षा काय मदती सरकारकडून किती मिळाली? आपलं नुकसान किती झाले बघितलं ना तुम्ही, आतमध्ये सगळं काढले ना, सगळं माझं भरपाई भेटावं मला। माझ्या घराची जेवढी नुकसान झाली ना तेवढी भरपाई भेटावं मला। काहीच राहिलं नाही, अक्षरशः सगळं गेलं। पुरीचं दप्तर पण गेलं, इंग्लिश स्कूलला। लहान दिदी सुद्धा आहे, दिदीला बोलूया। दिदी, काय सांगशील? तुझं दप्तर पावसामध्ये भिजून गेलंय, नदीच्या पुरामुळे काय तुला काय बोलायचंय? माझं दप्तर वाहून गेलं, माझे पुस्तकं वाहून गेले, माझी वही वाहून गेली, माझी टिफिन बॅग वाहून गेली, माझा डब्बा वाहून गेला। काय सरकारला काय सांगायचं तुला दिदी? सरकारने आमची मदत करा। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी ही जी चिमुकली आहे ते चिमुकलीचं देखील पूर्ण शालेय साहित्य जे आहे ते देखील या पुराच्या पाण्यामुळं भिजून वाया गेलेलं आहे। अक्षरशः तिचा जेवणाचा टिफिन देखील या पाण्यामध्ये वाहून गेल्याची प्रतिक्रिया जी आहे ती या चिमुकलीने दिली आहे। सरकार याकडे बघतंय कसं? या चिमुकलीने देखील सरकारला तातडीने मदत देण्याची जी आहे ती मागणी यावेळी केलेली आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।